मालेगाव तालुक्यातील वडेल येथील प्रभू श्रीराम मंदिरात सुरू असलेल्या प्राणप्रतिष्ठा व कलश स्थापना महोत्सवाचा तिसरा दिवस दिनांक 22 जून 2026 सोमवार वेदशास्त्रानुसार विविध धार्मिक विधींनी उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडला। तृतीय दिनी सकाळी 8 वाजता पुरोहितांच्या मार्गदर्शनाखाली वेद मंत्रोच्चारात पूजाविधींची सुरुवात करण्यात आली। प्रथम सत्रात शांतीपाठ, प्राप्तपूजन, प्रसाद वितरण, वास्तुप्रदान, हवन तसेच शांतिक विधी विधिपूर्वक संपन्न झाले। या 5 दिवसीय यज्ञ महोत्सवात महागणपती व इतर प्रस्थापित देवतांचे पूजन करून नव्याने स्थापन होणाऱ्या सुवर्ण व रौप्य मूर्तींचा अभिषेकयुक्त पूजन सोहळा पार पडला। त्यानंतर हवनकुंडात श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांच्या मूर्तींच्या तेजवृद्धीसाठी सुमारे 1 लाख आहुती अर्पण करण्यात आल्या। पुढील विधीमध्ये श्रीराम, लक्ष्मण, सीता व हनुमंत यांच्या मूर्तींना फळाधिवास करण्यात आला। हा विधी 51 जोडप्यांच्या हस्ते व गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली विधीपूर्वक पूर्ण करण्यात आला। सायंकाळी हरिपाठाचा कार्यक्रम झाला। रात्री 9 ते 11 वाजेदरम्यान महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार हरिभक्त परायण सोपान सानप शास्त्री यांच्या कीर्तनाने भाविक मंत्रमुग्ध झाले। कीर्तनातून त्यांनी तरुणांना ज्ञानेश्वरी व भगवद्गीतेचे वाचन करण्याचे आवाहन केले। तसेच मोबाईलचा मर्यादित वापर करण्याचा संदेश दिला। शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे या उदाहरणाद्वारे त्यांनी शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले। श्रीराम नामघोष, भजन व धार्मिक वातावरणात संपूर्ण परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमासाठी श्रीराम मंदिर समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी, राजकीय पदाधिकारी व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले। समाजाच्या एकोप्यामुळे तिसऱ्या दिवसाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। तिसरा दिवस आहे। अगोदर त्या ठिकाणी त्या प्रसादाची शुद्धता करावी लागते। काल आपण या ठिकाणी केलेला आहे, बाह्यांग शुद्ध झालेला आहे, अंतरांग शुद्ध झालेला आहे। आता ते इथे आकाश गुरुजी प्रसाद वस्तूची यजमानांच्या मार्फत पूजा करून घेऊन राहिलेली आहे। ही पूजा पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी पुन्हा वास्तुपूजन होईल। वास्तुपूजन झाल्यानंतर प्रत्येक व्यक्तीवर छापे दिले जाते, ज्यामुळे आपण आपल्या घराची घरबांधणी करतो त्याच पद्धतीने हा कार्यक्रम होणार आहे। पलीकडच्या यज्ञ मंडपामध्ये 9 कुंडात्मक यज्ञ चालू आहे, तो रामाचे चालू आहे। त्या ठिकाणी पूजन वेदघोषामध्ये मंत्रघोष करून राहिलेले आहेत आणि यजमान जोडपे त्या ठिकाणी चाकल्याच्या तुपाच्या आवट्या घेऊन राहिलेल्या आहेत। अशा पद्धतीनुसार हा सर्व गोष्टी करून हा कार्यक्रम चाललेला आहे। विठ्ठल मंदिरामध्ये विठ्ठल मंदिराचा कलश हा तुटला होता, म्हणून त्या ठिकाणी गुरुजींनी पुढाकार घेऊन, काही मंडळींनी पुढाकार घेऊन त्या कलशाचं पण पूजन करायचं ठरवलेलं आहे। त्या ठिकाणी कलशाचं तेज काढावं लागतं आणि म्हणून त्या ठिकाणी अगोर होमाची पूजा तिथं पण काही गुरुजी आणि काही यज्ञ मंडपात काही यजमान करून राहिलेले आहे। असं आजच्या पद्धतीनुसार आजचा हा तिसरा दिवस आहे। अजून 2 दिवस या कार्यक्रमाने पूर्तता होणार आहे। भाग्य आपलं असं की आज आपल्या या ठिकाणी अयोध्येहून एक साधू विराजमान झालेले आहेत। ही रामाची इच्छा आहे की त्यांनी त्या साधूंना पाठवलेलं आहे। श्री अयोध्या जी से आया हूँ। मेरा नाम जागा से हनुमानगढ़ी में रहता हूँ। नासिक होने वाला है। उस उपलक्ष्य में अयोध्या यहाँ का आनंद देखने को ऐसा लग रहा है कि अयोध्या अपराधी, क्योंकि जहाँ पर रामचंद्र जी का वास रहता है वही अवधपुरी बन जाते हैं। जहाँ संत का तीर्थ वास हो, जैसे राम का अवध निवास हो, जहाँ संत का वास हो जाता है वही अयोध्या हो जाता है। आज क्या बोलते हैं, कम से कम 19 से 24 जून तक यहाँ पर कार्यक्रम हो रहा है। बड़े विधि विधान से और वेदों का, शास्त्रों का, मंत्रों का उच्चार हो रहा है और
ये भी देखने को मिलता है कि वारकरी संप्रदाय के हिसाब से यहाँ पर रोज रोज संध्या को रोज रात को कीर्तन होता है। और हमारे गणेश जिनकी महान तपस्या है, इस मॉडल में ऐसा मंदिर बनाया है कि पूरे मालेगांव नासिक जिला में ऐसा मंदिर नहीं है जो बड़े क्षेत्र में उन्होंने बनाया है। मैं भगवान से कामना करता हूँ कि प्रभु श्री रामचंद्र जी यहाँ पर वास कर रहे हैं और ये बड़े जो क्षेत्र है वो अयोध्या बन गया। बोलो श्यामल रामचंद्र के जय। जय श्री राम।